अरे काय ग, नात होण्याचं काय खोटं खोटं नाटक आहे. आणि हा काय पुराव्यांचा कसला खेळ मांडलायस तू. ए असे लाख खेळ करून झालेले आहेत माझे, कळलं ना. बाकीची लोक तुझ्या भूलथापांना बळी पडत असतील, ते विश्वास ठेवतील की तू नात आहेस म्हणून, पण मी नाही. ही जी सगळी प्रॉपर्टी आहे, ही सगळी संपत्ती आहे, ती फक्त आणि फक्त माझ्या अनिकाची आहे. आणि तू त्याच्यावर कब्जा करायला आलेली आहेस. राणी आजी, तू काय हिच्याशी बोलते? तिची लायकी तरी आहे का आपल्याशी बोलण्याची, आपल्या बाजूला उभं राहण्याची? आणि काय तर म्हणे या घरची नात बनून आली आहे. हे गावच्या, तू स्वतःला बघत नाही का? लुक ॲट यू अँड लुक ॲट मी. तू या घरची नात, या एम्पायरची क्वीन. आर यू सिरियस? अन्नपूर्ण आजीची नात कशी असायला पाहिजे? माझ्यासारखी. आणि तुला बघ, आमच्या घरच्या गार्डनरचा पण जॉब सूट नाही करणार तुला. गार्डन मध्ये उभं राहण्याची पण लायकी नाही. जाऊ दे ग. अगो राणीला स्वप्न पडत असतील, हे की नाही. तिला पण वाटत असेल की आपण श्रीमंत व्हावं, आपण यांच्यासारखं सुखात जगावं, हो ना. म्हणून तर ही इथे हे असलं सोंग घेऊन आलेली आहे. या घरात राहायचं तर ठीक आहे, तर तू या घरात आलेली आहेस आणि तुला राहायचंय, राहा. पण मी तुला अशीच जगू देणार नाही. मी कोण आहे माहिती? नागिण आहे, नागिण. कोण आहे? नागिण. असा दंश करेन ना. आई, ए आई, कशाला इतकं टेन्शन घेतेस? ही घरात आहे, मी घरात आहे, आणि मी हिला सुखाने जगून देईल असं वाटतं तुला? आणि कॉलेजमध्ये हिची काळजी मी घेईन. असंच खेळायचंय. आणि आता मी तुला या घरामध्ये राहू देणार नाही. आणि जर का समजा राहिलीस तर जिवंत ठेवणार नाही. तुझी पण अवस्था या अन्नपूर्ण आजी सारखीच करून टाकते की नाही बघतो. आत्या, तू बरी आहेस बाळा? काय चालवलंय? ही माझी मोठी मुलगी आहे, या घरची मोठी नात. हिला जर त्रास झाला ना, तर माझ्यापेक्षा वाईट माणूस दुसरा कोणी नसेल, लक्षात ठेवा.